मौनी अमावस्येवर दान करण्याची परंपरा अत्यंत महत्त्वाची मानली जाते। सनातन धर्मात अमावस्या तिथीला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले गेले आहे। हा दिवस भगवान विष्णूंची आराधना आणि पितरांचे तर्पण आणि पिंडदान करण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो। अमावस्येच्या सर्व तिथींमध्ये पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येला विशेष महत्त्व असतं। त्यामुळे पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या किंवा दर्श अमावस्या असं देखील म्हटलं जातं। या दिवशी श्रद्धाळू गंगा आणि पवित्र नद्यांवरती स्नान करत असतात आणि त्याचबरोबर यावेळेस एक शुभ संयोग तयार झालेला आहे। यावेळेस 144 वर्षांनंतर महाकुंभ मेळावा मौनी अमावस्येच्या दिवशी आलेला आहे आणि त्याचबरोबर या दिवशी कुंभमेळ्यातील दुसरं स्नान देखील असणार आहे। खूप प्रभावी असा हा दिवस असणार आहे। त्यामुळे या दिवशी आपल्या घरातील दुःख दारिद्र्यता संपवण्यासाठी आपल्याला काही प्रभावी असे उपाय करायचे आहेत। धार्मिक मान्यतेनुसार मौनी अमावस्येवर केलेले तर्पण आणि श्राद्ध पितरांना मोक्ष प्राप्त करून देते, त्यांच्या वंशजावर त्यांची कृपा राहत असते। यंदा मौनी अमावस्येला प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ मेळ्यात अमृत स्नानाचा शुभयोग जुळून येत आहे। या दिवशी स्नान, मौन व्रत आणि दान पुण्य यासारखे शुभ कार्य अत्यंत फलदायी मानले जातात। जीवनात सुख समृद्धी येते असे देखील या दिवशी मानलं जातं। मौनी अमावस्या पौष महिन्यातील कृष्ण पक्षात म्हणजेच 29 जानेवारी 2025 रोजी चालू होणार आहे आणि ती 28 जानेवारीला रात्री 7 वाजल्यापासून 35 मिनिटाला तिचा प्रारंभ होणार आहे आणि 29 जानेवारीला सायंकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी अमावस्या तिथीची समाप्ती होणार आहे। मौनी अमावस्या फक्त पितरांच्या तृप्तीसाठीच नाही तर हे आत्मशुद्धी आध्यात्मिक साधनेसाठी देखील एक पर्व आहे। मौन व्रत आणि ध्यान केल्याने आत्म्याला शांती मिळते। या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य अनेक पटीने फलदायी ठरत असते। मौनी अमावस्येवर गंगा आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत फलदायी मानले जाते। मौन व्रत केल्याने व्यक्तीची सर्व प्रकारच्या पापातून सुटका होत असते। मौनी अमावस्येला पिंडदान आणि तर्पण केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो। हे कर्म पितृदोषापासून मुक्ती देण्यास आणि घरात सुख समृद्धी टिकवून ठेवण्यास सहकार्य करत असते। मौनी अमावस्येवर दान करण्याची परंपरा अत्यंत महत्त्वाची आहे। या दिवशी तुम्ही उबदार कपडे, वस्त्र, अन्न, धन आणि त्याचबरोबर तीळ दान केल्याने जीवनातील अडचणी दूर होत असतात। त्याचबरोबर या दिवशी तुम्ही अनेक प्रकारच्या गोचारा देखील म्हणजे गायींसाठी चारा देखील तुम्ही दान करू शकता। अशा पद्धतीने मौनी अमावस्येचा या दिवशी आपल्याला काही विशेष उपाय करायचे आहे। आपल्या जीवनातील जे काही दोष आहेत, त्याचबरोबर आपल्या जीवनातील जे काही दरिद्रता आहे तर ती दूर करण्यासाठी आपण खूप असे प्रभावी उपाय करत असतो। पण ते जर प्रभावी उपाय जर आपण या मौनी अमावस्येच्या दिवशी केले तर त्याचे जे फायदे आहेत तर ते आपल्याला होत असतात। आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य दूर होऊन माता लक्ष्मीची भरभरून आपल्यावरती कृपा होत असते। आपल्याला आपल्या घरामध्ये ही एक वस्तू घेऊन यायची आहे। ही वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते। ही वस्तू आपल्या आणल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व त्रास दूर होतील आणि पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या देखील दूर होतील। तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करा, कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। मौनी अमावस्या ही खूप महत्त्वाची अमावस्या मानली जाते। मौनी अमावस्येच्या दिवशी आपण मौन व्रत धारण करावं। या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देखील कुंभ स्नानामध्ये म्हणजेच प्रयागराज येथे जे आता कुंभ मेळावा चालू आहे तिथे स्नानासाठी येत असतात आणि पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात। सर्व देवी देवता या दिवशी पृथ्वी तलावरती आलेले असतात आणि कुंभ स्नान करत असतात। त्यामुळे आपण ज्या वेळेस काही सकारात्मक विचार सकारात्मक उपाय करत असतो त्यावेळेस त्यांचा फायदा देखील आपल्याला होत असतो। तर आता आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे। मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ आंघोळ करायची आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे जे काळे तीळ असतात तर ते टाकून आणि थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे। त्यानंतर रोजची आपली जी घरातली देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कमळगट्ट्याची मणी लागणार आहे। कमळगट्ट्याची मणी सर्वांनाच माहिती
माहीत आहे, जे कमळाच्या बियांपासून तयार केलेले असतात आणि हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात. कमळगट्ट्याच्या मणींमुळे आपल्याकडे धन, संपत्ती, पैसा येतो. कारण आपण खूप कष्ट करतो, पण त्या कष्टाला, त्या मेहनतीचं फळ जर मिळत नसेल, त्यावेळेस आपण ज्योतिषशास्त्रामध्ये हे जे काही प्रभावी उपाय सांगितले जातात तर ते जर केले तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होत असतो. तर आता ही कमळगट्ट्याची मणी किती आपल्याला घ्यायची आहेत? आपल्याला कमळगट्ट्याचे 5 मणी घ्यायचे आहेत. आता ही मणी तुम्हाला कुठे भेटेल? तर ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य भेटतं तर त्या ठिकाणी तुम्हाला हे मणी मिळून जातील. अगदी आपल्याला 10 रुपयाचे जरी घेतले तरी 5 मणी आपल्याला मिळून जातील. तर अशा पद्धतीने व्यवस्थितपणे कुठेही खराब झालेले, किडलेले वगैरे असे मणी नको आहेत. स्वच्छ मणी बघून तुम्हाला घ्यायचे आहे. त्यानंतर ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये घेऊन यायचे आहे. आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, पुसून घ्यायचे आहे. त्यानंतर ते एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचे आहे. देवघरासमोर तुम्हाला एक छान दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम हे जे मणी आहे तर ज्या प्लेटमध्ये आपण ठेवलेले आहे तर त्या प्रत्येक मण्याला तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षता वाहून घ्यायचे आहे. त्यानंतर पहिला मणी जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या हातात धरायचा आहे. माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या दूर करा. माझ्या घरातील दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी, संकटे दूर करा. माझ्या घरामध्ये येणारा पैसा अखंड चिरकाल माझ्यासोबत असू द्या, अशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हा जो पहिला मणी आपल्या हातात आहे तर त्यावरती तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत. त्यामध्ये पहिली सेवा म्हणजे आपल्याला त्यावरती लक्ष्मी मातेला जे सर्वात प्रिय स्तोत्र आहे ते म्हणजे श्री सुक्तम. श्री सुक्तमचे तुम्हाला त्यावरती सेवा करायची आहे. एकदा श्री सुक्तम म्हणायचं आहे आणि तो मणी तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणांजवळ ठेवायचा आहे. परत पुढचा मणी घ्यायचा आहे, श्री सुक्तम म्हणायचं आहे, माता लक्ष्मीच्या चरणावरती तो मणी ठेवायचा आहे. असं 5 वेळेस तुम्हाला करायचं आहे. 5 वेळेस करून झाल्यानंतर ते मणी जे आहेत ते एका लाल कलरच्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधायचे आहे. त्यावरती हळदी, कुंकू, अक्षता वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याची पोटली तुम्हाला बांधायची आहे. त्याला धूप वगैरे दाखवायचे आहे आणि ही पोटली तुम्हाला मौनी अमावस्येच्या दिवशी देवीजवळच ठेवायची आहे. देवीला प्रार्थना करायची आहे की घरामध्ये धन, संपत्ती, पैसा वाढू दे. आणि त्यानंतर तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 तारीख झाल्यानंतर 30 तारखेला गुरुवारी तुम्हाला ही पोटली उचलायची आहे आणि ती आपल्याजवळ पर्समध्ये, पाकिटामध्ये ठेवायची आहे. तुमचा व्यापार व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. अगदी साधा सोपा उपाय आहे. तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो, एखादा सेवा करतो, त्यावरती आपली पूर्ण विश्वास असणं, भक्ती असणं, श्रद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा उपाय तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. मनामध्ये कुठेही किंतु परंतु येऊ न देता मनामध्ये सकारात्मक भावना, सकारात्मक विचार ठेवून उपाय करा. त्याचबरोबर हा उपाय करत असताना तो गुपित ठेवा आणि ज्यावेळेस तुम्हाला फायदा होईल त्यावेळेसच तो तुम्ही इतरांना सांगू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. करून बघा, फायदा होईल. चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.